नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सेकंड प्रॉब्लेमला सुरुवात करत आहोत. जर तुम्ही पूर्वीचे बेसिक लेक्चरचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर पहिल्यांदा ते व्हिडिओज बघा, समजून घ्या आणि मगच हा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करा. तर आपला हा जो आजचा प्रॉब्लेम आहे तो तुमचं जे टेक्स्ट बुक आहे, जे पुस्तक आहे त्याचा पेज नंबर 37, पेज नंबर 37, प्रॉब्लेम नंबर 6 हा आपण घेतोय. तर आता जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पॉज करा, पहिल्यांदा प्रॉब्लेम राईट डाऊन करा, लिहून घ्या आणि मगच त्या ठिकाणी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण की प्रॉब्लेम लिहिल्याशिवाय समजायला खूपच अवघड जाईल. तर आता आपला जो प्रॉब्लेम आहे याला आपण सुरुवात करत आहोत. तर प्रॉब्लेममध्ये बघा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयश अँड मृणाल. या ठिकाणी आज जे दोन पार्टनर आहेत त्यांचे नाव आहे श्रेयश आणि मृणाल. अँड ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचे अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आता अकाउंट्स कोणते प्रिपेअर करायचे हे आपल्याला माहितीच आहे, आपण बेसिक लेक्चरच्या व्हिडिओजमध्ये ते व्यवस्थित समजून पण घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा ट्रायल बॅलन्स आपण बघून घेऊ. आजचा जो ट्रायल बॅलन्स आहे तो जर्नल फॉर्मॅटमध्ये दिलेला तुम्हाला. तर ट्रायल बॅलन्स जो आहे तर एकदा तो समजून घेऊ आपण व्यवस्थित, कोणता बॅलन्स कुठे जातो. जर तुम्हाला ज्या ठिकाणी गरज असेल एखाद्या पोस्टिंगविषयी लिहून घेण्याची तर त्या ठिकाणी नोट डाऊन करायचा, समजायला आणखी सोपं जाईल ते. तर पहिल्यांदा पर्टिक्युलरमध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट दिलं आहे. कॅपिटल लायबिलिटी आपल्याला माहिती आहे, तर आपण याला कुठे ट्रान्सफर करतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. यानंतरचा बॅलन्स जो आहे तो आहे पर्चेसेस कुठे घेतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आपला. सेल्स आता क्रेडिट बॅलन्स आहे, क्रेडिटला जाणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेणार सेल्स आपण. यानंतर आता बिल्स रिसिवेबल आहे, असेट आहे आपली, आपल्याला माहिती आहे बिलाचे पैसे आपल्याला घ्यायचे, मग बॅलन्स शीटच्या असेटला जाईल. बिल्स पेबल, इथं पैसे आपल्याला द्यायचे, आपली लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. यानंतर कमिशन. आता कमिशनचा बॅलन्स इम्पॉर्टंट असतो, कारण की कमिशन डेबिट आणि क्रेडिट दोन्ही ठिकाणी येऊ शकतं. डेबिटला असेल तर डेबिटला जाणार, त्याची जागा ही प्रॉफिट अँड लॉसमध्येच आहे कमिशनची. मग आता डेबिटला असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचं. सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच जाईल. यानंतर इन्शुरन्स आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच जाणार आहे, परंतु ब्रॅकेटमध्ये 9 मंथ दिलं आहे, म्हणजे याला हिडन ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे इन्शुरन्सला आत्ता टिकमार्क करून ठेवा, आपण ती ॲडजस्टमेंट नंतर बघू. इन्शुरन्स नंतर प्रिपेड रेंट. तर मुलांना प्रिपेड रेंट जर फक्त रेंट असतं तर आपण त्याला प्रॉफिट अँड लॉसला घेतलं असतं, परंतु प्रिपेड किंवा आउटस्टँडिंग आलं तर त्याला बॅलन्स शीटमध्येच घ्यावं लागतं तुम्हाला. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये प्रिपेड किंवा आउटस्टँडिंग आलं तर बॅलन्स शीटमध्येच घ्यायचं. आता कुठे घ्यायचं आता ते एकदा बघू आपण. प्रिपेड म्हणजे आपली असेट असते, आपल्याला माहितीच आहे, आपण ॲडजस्टमेंटमध्ये पण समजून घेतलं आहे. पण बॅलन्स चेक करा तुमचा, डेबिट बॅलन्स म्हणल्यावर ती असेटच असणार, लायबिलिटी होऊ शकत नाही, म्हणून प्रिपेड रेंट कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या असेटला. यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे, कारण की त्या व्यक्तीला आपल्याला पैसे द्यायचे असतात, लायबिलिटी साईडला जाईल. पुढे सन्ड्री डेटर्स म्हणजे त्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे, आपली ती असेट आहे. पुढे पोस्टेज, ऑफिसचा खर्च असतो, ऑफिसमध्ये लागतात आपल्याला ह्या गोष्टी, मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. यानंतर फ्री होल्ड प्रिमायसेस, प्रॉपर्टी आहे, प्रिमायसेस म्हणजे आपला परिसर, आपली जागा जी आहे तर ती आपली असेट असणार. फर्निचर ही सुद्धा आपली असेट आहे. त्यानंतर बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडणे, लॉस आहे आपला, आणि लॉसची जागा लक्षात असेल तुमच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. पुढचं कॅश इन हँड. कॅश तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपली ही प्रॉपर्टी असते, आपली असेट असते, मग असेट साईडला जाईल. कॅश ॲट बँकेत असलेले पैसे आपले, ती पण आपली असेटच आहे. कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, ज्यावेळेस आपण कच्च्या मालाची वाहतूक करतो, म्हणजे कच्चा माल ज्यावेळेस आपण आणतो आपल्या फॅक्टरीमध्ये त्यावेळेसची जी वाहतूक असते त्याला कॅरेज इनवर्ड म्हणतो. त्याशिवाय उत्पादन होऊ शकत नाही, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे हा, त्यामुळे कुठं जाईल, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. यानंतर पुढचा बॅलन्स कोणता आहे, कॅरेज आउटवर्ड. आता माल विकायला नेताना ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये त्या ठिकाणी आपला माल विकायला घेऊन जातो त्यावेळेची जी वाहतूक असते ती असते कॅरेज आउटवर्ड. मग कॅरेज आउटवर्ड म्हणल्यावर इनडायरेक्ट झालं, त्यावेळेस ते कुठे जाईल, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं, कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचं, आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, डेबिट साईडला जाईल ते. यानंतर जो स्टॉक आहे त्याला डेट बघा, 1 एप्रिल आहे, 1 एप्रिल 2018. मग ओपनिंग स्टॉक आहे हा, 1 एप्रिल म्हटल्यावर ओपनिंग स्टॉकची जागा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असते. आता रिटर्नचा बॅलन्स इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी, कारण की रिटर्न कधी पण अपोजिट साईडला जातं, विरुद्ध बाजूला, आणि विरुद्ध बाजूला अपोजिट साईडला जाऊन ते लेस होतं. म्हणजे आता डेबिट साईडला जे रिटर्न आहे तर ते सेल्स रिटर्न राहणार, मग सेल्समधून लेस होणार, त्यामुळे आता सेल्सला तुम्ही टिक मार्क करा. आणि क्रेडिट साईडला जे रिटर्न आहे
तर ते डेबिटला जाऊन म्हणजे कशातून लेस होईल, परचेसेसमधून. मग परचेसेसला स्टार करा. रिटर्नच्या बाबतीत लक्षात ठेवायचं कधी पण ते अपोजिट जाईल आणि अपोजिट गेलं म्हटल्यावर लेस झालं पाहिजे, हे आपण अगोदर पण समजून घेतलंय. ठीक आहे, म्हणजे डेबिट्स रिटर्न हे सेल्समधून लेस होईल, सेल्स रिटर्न आहे, आणि क्रेडिट्स रिटर्न हे परचेसमधून लेस होईल कारण की ते परचेस रिटर्न आहे. यानंतर वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. आणि आउटस्टँडिंग वेजेस आत्ताच सांगितलं होतं मी की आउटस्टँडिंग किंवा प्रिपेड आलं तर बॅलन्स शीटमध्येच इफेक्ट गेला पाहिजे. आउटस्टँडिंग म्हणजे काय, का बाकी आहे, वेजेस द्यायचं आपलं बाकी आहे, म्हणजे आपली काय झाली ती लायबिलिटी साईडला जाईल. आता आपल्या ॲडजस्टमेंट आपण समजून घेऊ. तर आता ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट रेग्युलरप्रमाणे क्लोजिंग स्टॉकच आहे. मग क्लोजिंग स्टॉक म्हणल्यावर दोन इफेक्ट लक्षात असतील तुमच्या, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला का बरं, द गुड्स आपण पाठवतोय, गुड्स आपला जातोय म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि स्टॉक आपली असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला. यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तर आता आउटस्टँडिंग म्हणल्यावर फर्स्ट इफेक्ट काय झाला पाहिजे, ॲडच झाला पाहिजे. आपण आपल्या बेसिक लेक्चरमध्ये समजून घेतलेलं आहे का बरं ॲड होतं ते. मग फर्स्ट इफेक्ट ॲडच होणार. मग कशामध्ये ॲड होणार, तर पहिले काय आहे त्या ठिकाणी सॅलरी. मग सॅलरीला टिक मार्क करा, सॅलरीमध्ये ॲड होईल. आणि आणखी काय आहे कमिशनला टिक मार्क करा, कमिशनमध्ये पण ॲडच होणार. म्हणजे दोन्ही ठिकाणी ॲड करायचे. आणि फर्स्ट इफेक्ट ॲड झाला आहे, तुम्हाला एक्सपेन्सेस द्यायचे बाकी आहे, ती तुमची लायबिलिटी आहे. त्यामुळे आता जे दोन इफेक्ट आहे आपल्याला ते बघायचे का फर्स्ट इफेक्ट ॲड होणार त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये, कशामध्ये सॅलरीमध्ये आणि कमिशनमध्ये ॲड होणार. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, कारण की या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहे म्हणून आपली ती लायबिलिटी आहे. यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे असेटची व्हॅल्यू काय झाली असते, कमी झाली असते. त्यामुळे फर्स्ट इफेक्ट काय होणार, त्या असेटमधून लेस होणार. आता कशाला स्टार करा किंवा टिक मार्क करा तुम्ही, आता फर्निचरला. मग फर्निचरला टिक मार्क करा, तर फर्निचरमधून काय होईल, लेस होणार. आणि दुसरा इफेक्ट आपला लॉस आहे, असेटची व्हॅल्यू कमी झाली. मग लॉस म्हणल्यावर कुठं जायला पाहिजे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जायला पाहिजे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. अशा पद्धतीने दोन इफेक्ट होतील. फर्स्ट इफेक्ट काय होईल, त्या असेटमधून लेस होणार. आणि दुसरा इफेक्ट लॉस असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. यानंतर फोर्थ ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्ट्स. आता फर्दर शब्द का दिला, तर ट्रायल बॅलन्समध्ये ऑलरेडी एक बॅड डेब्ट्स दिले, आता ही नवीन बॅड डेब्ट्स आहे किंवा त्या ठिकाणी आणखी बॅड डेब्ट्स झालेले आहे. तर आता बॅड डेब्ट्स म्हणल्यावर बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडणे. डेटर्समधून काय होतं, ते लेस होतं. कारण की डेटर्स म्हणजे असा व्यक्ती का ज्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे असतात, जर पैसे बुडले तर तो बॅलन्स डेटर्सचा जो आहे तो कमी होतो. मग फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स, डेटर्सला टिक मार्क करा, डेटर्सला टिक मार्क केली आहे, डेटर्समधून काय होणार, लेस होणार. आणि दुसरा इफेक्ट लॉस आहे आपला. दुसरा इफेक्ट लॉस म्हणल्यावर कुठं पाहिजे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आता सेपरेट लिहिलं तर पहिले एक बॅड डेब्ट्स आहे, ही पण एक बॅड डेब्ट्स आहे. त्यामुळं सेपरेट लिहिण्याऐवजी आपण एकत्र लिहितो, ॲड करतो. ती जी पहिली बॅड डेब्ट्स आहे त्याच्यामध्ये काय होईल, ॲड होईल. मग दोन्ही इफेक्ट परत एकदा ऐका. जो डेटर्स आहे सन्ड्री डेटर्स त्यातून लेस होणार फर्स्ट इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जी बॅड डेब्ट्स दिले तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये त्याच्यामध्ये काय होणार, ॲड होणार. मग दोघांना पण टिक मार्क करा, डेटर्सला पण आणि बॅड डेब्ट्सला पण. यानंतर आता फिफ्थ नंबर ॲडजस्टमेंट, पाचवी ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉईड बाय फायर. म्हणजे आपला आगीमध्ये 5,000चा माल जळाला आहे. अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. इन्शुरन्स कंपनीने जो क्लेम ॲडमिटेड केला आहे तो 2,000चा आहे. म्हणजे आपला 5,000चा माल जळाला, इन्शुरन्स कंपनी आपल्याला 2,000 देणार आहे. मग याचे इफेक्ट 3 ठिकाणी जातील आता. कारण की फर्स्ट इफेक्ट गुड्स गेल्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. सेकंड इफेक्ट आता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किती घ्यायचे, पूर्ण 5,000. सेकंड इफेक्ट पैसे भेटणार आहे किती, 2,000 मिळणार म्हणल्यावर आपली असेट झाली ती, बॅलन्स शीटच्या असेटला 2,000. आणि आता तिसरा इफेक्ट आपल्या 5,000चा माल जळाला, इन्शुरन्स कंपनी आपल्याला 2,000 देते, लॉस किती आपला इथं 3,000. मग लॉस म्हणल्यावर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 3,000 घ्यायचे. इफेक्ट पुन्हा एकदा समजून घ्या, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पूर्ण अमाऊंट घ्यायची, जेवढा माल जळाला त्याची 5,000. बॅलन्स शीटच्या असेटला जे पैसे भेटणार आहे 2,000, असेटला 2,000 घेतले. आणि आपला लॉस किती झाली इथं 3,000. मग लॉस म्हणल्यावर कुठं जाईल, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि यानंतर आता शेवटची ॲडजस्टमेंट, ॲक्च्युली आता शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला त्यांनी काय सांगितलं बघा, श्रेयश अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. रेशो दिला आहे पार्टनरचा, जो रेशो तुम्हाला शक्यतो ट्रायल बॅलन्सच्या वरती दिलेला असतो, तो कुठेही देऊ शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक बघून घ्यायचं का रेशो तुम्हाला कुठं दिलेला आहे. आता रेशो शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. याचा उपयोग आपल्याला फक्त कुठं होतो, जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येईल ना तो वाटण्यासाठी होतो. ठीक आहे, बाकीचं त्याला कुठे घेत नाही आपण. रेशो लक्षात ठेवायचं, नेट प्रॉफिट वाटताना किंवा नेट लॉस वाटताना आपले अकाउंट्स प्रिपेअर करू आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. तर आता आपले जे फॉर्मॅट्स आहे ते आपण एकदा समजून घेऊ. तर सुरुवातीला इन द बुक्स ऑफ मेसर्स कोण आहे, श्रेयश अँड मृणाल,
त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटला आपण काय लिहित असतो, फॉर द इयर एंडेड. इयर एंड त्यांचे 31 मार्च 2019. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण तीच लिहित असतो, फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. दोन्ही अकाउंटच्या दोन्ही बाजूला डेबिट आणि क्रेडिट लिहिणं गरजेचं आहे. बॅलन्स शीटमध्ये आपण ॲज ऑन लिहित असतो आणि अकाउंट नाही आहे त्यामुळे डेबिट क्रेडिट त्याला येत नाही. तर आता ज्यावेळेस तुम्ही फॉर्मॅट त्या ठिकाणी तयार करताल, काही सुरुवातीला जे नावं आहे ज्याने आपण प्रॉब्लेमची त्या ठिकाणी त्या फॉर्मॅटची सुरुवात करतो, तर ते नावं पहिले लिहिणं गरजेचं आहे, कारण की हा सिक्वेन्स असू द्या सुरुवातीचा, नंतर तुम्ही प्रॉब्लेमनुसार पुढचा सिक्वेन्स घेऊ शकता. तर सुरुवातीला काय लिहितो आपण, ओपनिंग स्टॉक, त्याखाली काय घेत असतो, परचेसेस. आज परचेसेस खाली रिटर्न पण असणार आहे, आपण प्रॉब्लेम जो आहे तो समजून घेतला, त्या ठिकाणी आपण बघितलं आहे का रिटर्न आहे. त्यानंतर सेल्स, क्रेडिट साईडला फर्स्ट बॅलन्स येणार. प्रॉफिट अँड लॉसमध्ये फर्स्ट लाईन ही रिकामीच असली पाहिजे आपली. त्यानंतर आता बॅलन्स शीट जी आहे, त्या बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल अकाउंट सुरुवातीला आलं पाहिजे लायबिलिटी साईडला. आता कॅपिटलला जरी ॲडजस्टमेंट नाही आहे तरी कंपल्सरी एक ॲडजस्टमेंट असणारच आहे, कोणती, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉसची. त्यामुळे कॅपिटल खाली ॲटलिस्ट 2 किंवा 3 लाईन सोडा प्रत्येकाच्या, श्रेयश आणि मृणालच्या. आता आपण सोडवायला सुरुवात करू या प्रॉब्लेमला. तर आता पहिले पर्टिक्युलरमध्ये कॅपिटलचा बॅलन्स सुरुवातीला दिलेला आहे. मग कॅपिटल जे आहे ते कंपल्सरी इनरलाच घ्यायचं, कारण की याला कंपल्सरी ॲडजस्टमेंट असेल नेट प्रॉफिट किंवा नेट लॉसची. मग श्रेयसचं कॅपिटल आहे 35,000, इनरला घेतले 35,000 आणि मृणालचं आहे 20,000, त्याचे पण इनरलाच घ्यायचे 20,000, 20,000. पुढे परचेसेस ऑलरेडी आपण लिहून ठेवलं आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. परचेसेस समोर इनरला घ्या आज, कारण की त्याला रिटर्न दिलेलं आहे 37,800, 37,800 इनरला घेतले. यानंतर सेल्स, ट्रेडिंगच्या क्रेडिटला ऑलरेडी लिहिलं आहे आपण, त्याला पण रिटर्न असल्यामुळं इनरला घ्यावं लागेल. सेलची अमाऊंट घ्या 66,700, 66,700 इनरला घेतले. पुढे आता बिल्स रिसिवेबल आपली ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला त्याला कुठलीच ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आउटरला घेऊ शकतो आपण याला. बिल्स रिसिवेबल आउटरला घ्यायचे त्याचे 8,000, 8,000. बिल्स रिसिवेबल नंतर बिल्स पेबल, आपली लायबिलिटी ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेबल, याला पण कुठलीच ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे आउटरला घेऊ शकता तुम्ही त्याला 6,500, 6,500. बिल्स पेबल नंतर आता कमिशनची जागा प्रॉफिट अँड लॉसमध्ये असते, डेबिटला, त्यामुळे डेबिटलाच घ्यायचं. आणि आपण काय सांगितलं का फर्स्ट लाईन ही रिकामी पाहिजे, एक लाईन सोडून घ्या त्या ठिकाणी, टू कमिशन इनरला घ्यायची अमाऊंट, त्याची ॲडजस्टमेंट आहे त्याला 2,400, 2,400, एक लाईन जागा सोडली त्याखाली आपण. यानंतर सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्याच डेबिटला, त्यालासुद्धा ॲडजस्टमेंट आहे, त्यालासुद्धा आपण इनरलाच घेणार. टू सॅलरीज 6,000, 6,000, एक लाईन जागा सोडली त्याखाली. सॅलरीज नंतर इन्शुरन्ससुद्धा इनरलाच घ्यावा लागेल, हिडन ॲडजस्टमेंट आहे त्याला. टू इन्शुरन्स अमाऊंट त्याची 9,000, इनरला घेतले 9,000, एक लाईन जागा सोडली. इन्शुरन्स नंतर प्रीपेड रेंट आपली ॲसेट असते, बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या प्रीपेड रेंट. आता टिकमार्क असेल तरच आपण इनरला घेतो, याला कुठलीच ॲडजस्टमेंट नाही आहे, कुठलीच टिकमार्क नाही आहे, आउटरला घेऊन टाका त्याला 3,000, 3,000. प्रीपेड नंतर सन्ड्री क्रेडिटर्स, लायबिलिटी आपली लायबिलिटी साईडला घ्या सन्ड्री क्रेडिटर्स, याला पण ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटरला घेऊ शकता याला 48,900, 48,900. यानंतर आता सन्ड्री डेटर्स ॲसेट आहे आपली आणि त्याला ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेली, टिक मार्क केले आपण त्याला. ॲसेटला घ्या इनरला घ्या त्याला सन्ड्री डेटर्स, अमाऊंट त्याची इनरला घ्यायची 25,000, 25,000, एक लाईन जागा सोडा त्याखाली. यानंतर पोस्टेजची जागा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू पोस्टेज, त्याला आउटरला घ्या 1,700, 1,700. पोस्टेज नंतर फ्री होल्ड प्रिमायसेस आपली ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्या फ्री होल्ड प्रिमायसेस, आउटरला घ्यावं लागेल, ॲडजस्टमेंट नाही आहे त्याला 17,300, 17,300. प्रिमायसेस नंतर फर्निचर ॲसेटच आहे पण त्याला ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे, मग ॲसेट साईडला घ्या फर्निचर, अमाऊंट त्याची इनरला घ्यायची 20,000, 20,000, एक लाईन जागा सोडा त्याखाली, एक ॲडजस्टमेंट आहे.
यानंतर आता बॅड डेप्टचे लॉस आहे आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेप्ट्स, परंतु याला आपण टिक मार्क केली आहे, त्याला ॲडजस्टमेंट आहे. न्यू बॅड डेप्ट जी आहे ती ॲड होणार आहे याच्यामध्ये. इनरला घ्या बॅड डेप्ट्स 500, एक लाईन जागा सोडा त्या खाली. त्यानंतर कॅश इन हँड असेट आहे आपली, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या कॅश इन हँडची अमाऊंट आहे 4500, 4500. यानंतर कॅश ॲट बँक ही सुद्धा असेटच आहे आपली, असेट साईडला कॅश ॲट बँक अमाऊंट त्याची 16,000, 16,000. कॅश ॲट बँक नंतर आता कॅरेज इनवर्ड दिलं आहे. इनवर्ड म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंटलाच आलं पाहिजे ते. ट्रेडिंग अकाउंटला टू कॅरेज इनवर्ड अमाऊंट त्याची 800. आउटरला घ्यावं लागेल, ॲडजस्टमेंट नाही आहे त्याला, 800 रुपये आउटरला घेतले. यानंतर आता कॅरेज आउटवर्ड आहे. आउटवर्ड म्हटल्यावर प्रॉफिट अँड लॉसला येईल ते. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट त्याची 1700, 1700. कॅरेज आउटवर्ड नंतर ओपनिंग स्टॉक दिला आहे, तो ऑलरेडी आपण लिहून ठेवला एक नंबर ट्रेडिंगला. मग ओपनिंग स्टॉक समोर अमाऊंट घ्या त्याची 22,500, 22,500. आउटरला घेत असतो आपण याला, कंपल्सरी ॲडजस्टमेंट नसते त्याला कुठलीच. त्यानंतर आता रिटर्न आहे. आता रिटर्न कधी पण अपोजिट साईडला जाणार. मग आता डेबिट साईडचं रिटर्न हे सेल्स रिटर्न राहील 1200. मग सेल्समधनं मायनस करा 1,200. आता 66,700मधनं 1,200 आपण जर मायनस केले तर आउटरला जातात 65,500, 65,500. आता ही काय ॲडजस्टमेंट नाही आहे दुसरा इफेक्ट द्यायला, त्यामुळे एकच इफेक्ट असतो याचा. नंतर क्रेडिटचं रिटर्न हे आता डेबिटला कशातून लेस होईल, परचेसेसमधनं. मग परचेसेस खाली आपण रिटर्न लिहिलं आहे, त्या खाली लिहा त्याची अमाऊंट रिटर्नची 1,800. 1,800 जर आपण त्यातनं वजा केले, मायनस केले तर आउटरला जातात 36,000, 36,000. एकच इफेक्ट पाहिजे त्याचा, ती काय ॲडजस्टमेंट नाही आहे. यानंतर आता वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाईल टू वेजेस, आणि वेजेसला पण ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटरला घेऊन टाका 3,100, 3,100. लास्ट बॅलन्स जो आहे तो म्हणजे आउटस्टँडिंग वेजेस. लायबिलिटी आपली ती आउटस्टँडिंग म्हणल्यावर द्यायचं आहे आपल्याला ते. मग लायबिलिटी साईडला घ्या आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आउटरला जाईल त्याची 1,600, 1,600. ठीक आहे. आता पोस्टिंग्स आपल्या सगळ्या झालेल्या आहे. आता आपल्याला ॲडजस्टमेंटला सुरुवात करायची आहे. तर ॲडजस्टमेंट घेताना सुरुवातीला हिडन ॲडजस्टमेंट जी आहे ती पहिली घ्यायची. मग हिडन ॲडजस्टमेंट जी आहे तुम्हाला दिलेली ट्रायल बॅलन्समध्ये इन्शुरन्सची. आता इन्शुरन्स त्यांनी काय सांगितलं आहे 9,000. तुम्हाला 9 मंथचा 9,000 दिलेला आहे इन्शुरन्स. हा जो 9,000 आहे तो 9 मंथचा आहे. आता एकंदरीत त्याच्याकडे बघितल्याबरोबरच कळतं आपल्याला का 9 महिन्याचा जर 9,000 आहे तर 12 महिन्याचा 12,000 पाहिजे, म्हणजे बाकी किती तर 3,000. परंतु आता या ठिकाणी आपण सुरुवातीला जी अमाऊंट तुम्हाला दिली त्याला त्या मंथनी डिवाईड करायचं, म्हणजे तुम्हाला एका महिन्याची अमाऊंट मिळते. तर आता 9,000ला 9नी जर डिवाईड केलं आपण तर 1,000 येतात. जी अमाऊंट असते डिवाईड केल्यावर ती 1 मंथची असते, एका महिन्याची असते. म्हणजे 9,000ला 9नी भागलं तर येणारी अमाऊंट ही एका महिन्याची राहील. आता बाकी किती महिन्याचं तुम्हाला माहितीच आहे, आपलं अकाउंट 12 महिन्याचं असतं ना. 9 महिन्याचं त्या ठिकाणी आपण इन्शुरन्स पेड केलेला आहे. मग बाकी किती महिन्याचं आहे, 3 महिन्याचं. मग एका महिन्याचे 1,000, 3 महिन्याचे किती होतील 3,000. एवढे 3,000 रुपये काय आहे आउटस्टँडिंग आहे. बाकी आपल्याला इन्शुरन्सची द्यायचे. आता आउटस्टँडिंग म्हटल्यावर ॲड व्हायला पाहिजे. मग फर्स्ट इफेक्ट काय होणार, ॲड होणार. त्या इन्शुरन्समध्ये काय होणार, ॲड होणार. आणि सेकंड इफेक्ट द्यायचं आहे ना आपल्याला, लायबिलिटी आपली ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. मग इन्शुरन्सकडे या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, इन्शुरन्समध्ये ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग. किती ॲड करायचे आपल्याला 3,000. म्हणजे टोटल बरोबर एका वर्षाचे जे 12,000 रुपये अमाऊंट आहे ती आउटरला जाते. मग जी अमाऊंट ॲड केली आपण तेवढी आपल्याला द्यायची ना, बाकी आहे लायबिलिटी आपली. मग लायबिलिटी साईडला घ्यायचे आउटस्टँडिंग इन्शुरन्स अमाऊंट त्याची आहे 3,000, 3,000. आपली हिडन ॲडजस्टमेंट झालेली आहे. यानंतर आता आपल्या रेग्युलर ॲडजस्टमेंटकडे ओपन. फर्स्ट ॲडजस्टमेंट जी आहे क्लोजिंग स्टॉक 30,000. दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट त्याचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे त्याची 30,000, 30,000.
पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला झाला. दुसरा इफेक्ट स्टॉक आपली ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या, ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे त्याची 30,000 30,000. यानंतर आता ॲडजस्टमेंट नंबर सेकंडकडे येऊ आपण. आता सेकंड नंबर ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हणल्यावर काय व्हायला पाहिजे, पहिले इफेक्ट ॲडच व्हायला पाहिजे. मग आता काय काय आउटस्टँडिंग आहे, सॅलरी आणि कमिशन ह्या दोन्ही अमाऊंट ज्या आहे त्या आउटस्टँडिंग आहे. मग आता पहिले सॅलरी सांगितले, सॅलरीमध्ये ॲड करू. आउटस्टँडिंग म्हणल्यावर ॲडच होतं, सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग, ॲड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग आहे सॅलरी, 1200 1200. जर 6,000 1200 ॲड केले तर बाहेर जातात 7,200. आणि कमिशन किती आउटस्टँडिंग आहे, त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं ॲड करायचं. कमिशनमध्ये ॲड आउटस्टँडिंग, त्याची अमाऊंट आहे 400 400. 400 जर ॲड केले तर बाहेर जातात 2,800 2,800. आपला फर्स्ट इफेक्ट झाला, आपण त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड केलं. सेकंड इफेक्ट द्यायचं आहे आपल्याला खर्च, लायबिलिटी आपली ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्या. आउटस्टँडिंग आपण एकत्रच घेऊ त्या दोघांना पण. पहिले कोण होतं, सॅलरी, त्याखाली कमिशन. सॅलरीमध्ये जेवढे ॲड केले तेवढे घ्यायचे. सॅलरीत आपण किती ॲड केले, 1,200. सॅलरीमध्ये 1,200 आणि कमिशनमध्ये 400 400. दोन्ही मिळून बाहेर जातील 1,600 1,600. ठीक. म्हणजे आता दोन्ही इफेक्ट परत एकदा बघा. आपण सॅलरी आणि कमिशन या दोन्ही ठिकाणी ॲड केले. फर्स्ट इफेक्ट काय झाला, ॲड इन टू एक्सपेन्सेस. आणि आपला दुसरा इफेक्ट जो आहे, हे खर्च आपल्याला द्यायचे, लायबिलिटी साईडला गेले. लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग आपण दोन्ही एकत्र घेतले आणि मग टोटल त्याची आउटरला घेतली. यानंतर आता थर्ड ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएशन आहे कशावर, ते फर्निचरवर 10%. मग फर्निचरमधनं लेस होणार, असेट साईडला फर्निचरमधनं लेस डेप्रिसिएशन 10%. 10% म्हणजे एक शून्य फक्त कमी करत असतो, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही त्याला. 20,000वर 10% येतात 2,000 2,000. 2,000 मायनस केले, वजा केले तर बाहेर जातात 18,000 18,000. फर्स्ट इफेक्ट काय झाला की त्या असेटमधून लेस झालं आहे. आणि दुसरा इफेक्ट आपला लॉस आहे, कारण की आपल्या असेटची व्हॅल्यू कमी झालेली आहे. लॉस म्हणल्यावर कुठे येणार, आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्या, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर जेवढी अमाऊंट आपण तिकडे मायनस केली तीच अमाऊंट या ठिकाणी घेणार आहे आपण. तर 2,000 लिहिले आपण त्या ठिकाणी डेप्रिसिएशन. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट जी आहे 4th नंबरची, तर ती बॅड डेप्टची आहे. आता बॅड डेप्ट्स आपण डेटर्समधनं लेस करतो आणि दुसरा इफेक्ट आपला लॉस असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेत असतो. बॅड डेप्टची अमाऊंट बघा, त्यांनी की सांगितलं तुम्हाला, प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेप्ट्स 1,200 1,200. असेटला सन्ड्री डेटर्समधनं लेस करा, लेस बॅड डेप्ट्स 1,200. 1,200 मायनस केले तर आउटरला किती जातील, 23,800 23,800. आणि दुसरा इफेक्ट लॉस आहे आपला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या, जे पहिलं बॅड डेप्ट्स आहे त्याच्यामध्येच ॲड करायचं आहे. ॲड न्यू बॅड डेप्ट्स. न्यू का म्हटलं तर ॲडजस्टमेंटमधून येणारी जी बॅड डेप्ट्स असते आपण त्याला न्यू म्हणतो. न्यू बॅड डेप्ट्स किती होते ते 1,200. 1,200 ॲड केले, टोटल बाहेर जाते 1,700. यानंतर आता 5th नंबर ॲडजस्टमेंट आहे की गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. 5,000चा माल आपला जळाला आहे. इन्शुरन्स कंपनी किती क्लेम ॲडमिटेड करते, 2,000. तर आता पहिला इफेक्ट गुड्स गेल्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. आपण याच नावाने घेतो, गुड्स डिस्ट्रॉयड झाला म्हणून. तर एकूण जेवढा गुड्स आपला डिस्ट्रॉयड झाला त्याची टोटल अमाऊंट घ्यायची 5,000. एकूण आपला 5,000चा गुड्स त्या ठिकाणी डिस्ट्रॉयड झाला. हा झाला फर्स्ट इफेक्ट. दुसरा इफेक्ट, आपल्याला पैसे भेटणारे आपली ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यायचं इन्शुरन्स क्लेम नावाने. इन्शुरन्स क्लेम किती पैसे देणार आपल्याला इन्शुरन्स कंपनी, 2,000 पैसे भेटणार म्हणून ती ॲसेट झाली. पण आपला 5,000चा गुड्स त्या ठिकाणी डिस्ट्रॉयड झाला, जळाला. इन्शुरन्स कंपनी फक्त 2,000 देते. आपला लॉस किती झाला इथं, 3,000. मग लॉस कुठे घेतो आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच नावाने घ्यायचं, लॉस नावाने, टू लॉस बाय फायर. टू लॉस बाय फायर 3,000. आणि शेवटची ॲडजस्टमेंट ही रेशो आहे फक्त, आपल्याला त्याचा उपयोग नंतर होणार आहे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. आता आपण आपले जे प्रॉब्लेम आहे हा आपला कंप्लीट करू. आता टोटल करायला सुरुवात करू. तर आता टोटल करू आपण.
तर ट्रेडिंग अकाउंटची मोस्टली तुमची क्रेडिट साईड मोठी असते. जर आपण टोटल केली ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची तर ती 1,500,000 1,05,000. ती आपण दोन्ही साईडला लिहिणार. क्रेडिट साईड येते आपली 1,05,000 आणि डेबिट साईडची जी टोटल आहे आपली तर ती आहे 62,400 62,400. बेरीज करायची फक्त, बेरीज तुम्हाला करता येते चांगल्यापैकी. डेबिट साईड जर तुम्ही केली तर त्याची टोटल येते 62,400. या दोन्ही साईडमधला जो डिफरन्स आहे, जो फरक आहे, तर तो फरक येतो 38,100 38,100. पहिल्यांदा काय केलं आपण, क्रेडिट साईडची टोटल केली, ती आली 1,05,000. ती दोन्ही साईडला लिहिली आपण कारण की ती मोठी टोटल आहे. डेबिटची टोटल आली 62,400 62,400. दोन्हीमध्ये फरक किती पडतो आहे, 38,100. आता तुमचं इन्कम जास्त आहे, इन्कम साईड तुमची मोठी आहे, मग कोणता प्रॉफिट येईल, हा ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट किती आला आपला, 38,100. जिकडं फरक आहे, जिकडं अमाऊंट कमी आपण तिकडं तो रेकॉर्ड करतो टू ग्रॉस प्रॉफिट. याला आपण कॅरी डाऊन म्हणत असतो कारण की तो आपण खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 38,100 38,100. आता इथं डेबिट असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ट्रान्सफर होत होतो. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन म्हणून लिहायचं. इकडचं कॅरीड डाऊन इकडे काय होईल, ब्रॉड डाऊन 38,100 38,100. यानंतर आता प्रॉफिट अँड लॉसची टोटल करूया. प्रॉफिट अँड लॉसची टोटल बघितल्याबरोबर कळतं की क्रेडिट साईड ही मोठी आहे कारण की डेबिटला ज्या अमाऊंट आहे त्या तुलनेने क्रेडिट साईडपेक्षा लहान अमाऊंट आहे. तर आता टोटल करूया आपण. तुमची क्रेडिट साईड बघा, क्रेडिट साईडला एकच अमाऊंट आहे 38,100 आणि डेबिट साईडची या सगळ्या अमाऊंटची जर टोटल केली तुम्ही तर सगळ्या अमाऊंटची टोटल भरती 32,100 32,100. मग आता मोठी साईड तुमची क्रेडिट साईड आहे, बरोबर. आता क्रेडिट साईड मोठी म्हटल्यावर काय येणार, प्रॉफिट येणार कारण की इन्कम जास्त आहे आपले. मग आता नेट प्रॉफिट राहील हा. मग तो नेट प्रॉफिट दोन्हीमध्ये फरक पडतो. जर वजाबाकी केली 38मधनं 32 गेले, राहिले किती 6,000. तर 6,000 हा आपला काय झाला, नेट प्रॉफिट. परंतु आता महत्त्वाचं काम आहे का हा नेट प्रॉफिट आपल्याला या दोन्ही पार्टनरला म्हणजे श्रेयश आणि मृणाल या दोन्ही पार्टनरला तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, वाटायचा आहे आणि तो त्यांच्या रेशोमध्ये वाटायचा आहे. तुमची शेवटची ॲडजस्टमेंट बघा, रेशो काय दिला आहे आपल्याला यांनी 2:1 2:1 या रेशोमध्ये तो नेट प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, वाटायचं आहे. आता रेशोमध्ये वाटणं खूप सोपं आहे. पहिल्यांदा या रेशोची बेरीज करून घ्यायची. 2 आणि 1ची बेरीज किती झाली, 3. म्हणजे पहिलं काम काय करायचं, रेशोची बेरीज करायची. तुम्हाला जी अमाऊंट वाटायची ना त्या अमाऊंटला या बेरजेने म्हणजे या 3ने डिवाईड करायचं. आता 3 कुठून आले कळलं ना, 2 आणि 1ची बेरीज आहे 3. या 3नी तुम्हाला किती वाटायचे होते, 6,000. 6,000ला 3ने तुम्ही डिवाईड केलं, भागलं तर उत्तर येतं याचं 2,000. 2,000 आलेल्या उत्तराने प्रत्येकाच्या रेशोला परत गुणायचं. म्हणजे पहिला कोण आहे, हा श्रेयस. श्रेयसचं रेशो किती आहे, 2. 2 गुणिले आलेलं उत्तर किती आहे, 2,000. म्हणजे श्रेयसच्या वाट्याला किती प्रॉफिट येतो, 4,000. आणि मृणालचा रेशो 1 आहे. 1 गुणिले किती उत्तर आले आपलं, 2,000. 2,000 म्हणजे अशा पद्धतीने 4 आणि 2 6,000 आपण डिस्ट्रीब्यूट केले. याची परत एकदा बेरीज करून बघायची आणि वाटलेली अमाऊंट आपण बरोबर वाटली का, नेट प्रॉफिट जो आहे त्याच्याशी खात्री करून घ्यायची. तर आता कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलं हे पुन्हा एकदा सांगतो मी. आपला प्रॉफिट जो आला नेट प्रॉफिट तो 6,000 आला, दोन्ही साईडमधला डिफरन्स. मग तो 6,000 आपल्याला कोणत्या रेशोत वाटायचा होता, 2:1 पहिले काय केलं आपण, 2 आणि 1ची बेरीज किती केली, 3. मग जी अमाऊंट वाटायची होती 6,000 त्याला 3नी डिवाईड केलं. आलेलं उत्तर किती आहे, 2,000. आलेल्या उत्तराने परत रेशोला काय करायचं, आपल्याला गुणायचं. मग आलेलं उत्तर 2,000 होतं, त्याने श्रेयसच्या रेशोला गुणलं. 2 गुणिले 2,000 तर श्रेयसच्या वाटेल किती प्रॉफिट आला, 4,000. आणि मृणालचा रेशो किती होता, 1. आलेलं उत्तर 2,000 आहे. 2,000ने 1ला गुणलं तर 2,000 येतात. अशा पद्धतीने आपण जो नेट प्रॉफिट आहे तो डिस्ट्रीब्यूट करतो. तर आता आपण जी मोठी साईड आहे ती दोन्हीकडे रेकॉर्ड करू. किती ती 38,100 38,100. जो आपला नेट प्रॉफिट आहे तो या ठिकाणी डेबिट साईडला रेकॉर्ड करावा लागेल. टू नेट प्रॉफिट श्रेयश आणि मृणाल. श्रेयसच्या वाट्याला किती आले, 4,000 4,000 आणि मृणालच्या वाट्याला 2,000 2,000. टोटल त्याची 6,000 6,000. याला ब्रॅकेटमध्ये आपण लिहित असतो ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट.
ठीक आहे. आता हा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट असल्यामुळं कॅपिटलमध्ये काय होणार, ॲड होणार. मग तुमच्या लायबिलिटी साईडला या कॅपिटलमध्ये ॲड करायचं आपल्याला. पहिलं श्रेयसच्या कॅपिटलमध्ये ॲड नेट प्रॉफिट. श्रेयसच्या वाटेल किती आले, 4,000. 35 आणि 4 बाहेर जातील, 39,000, 39,000. आणि मृणालच्या ॲड नेट प्रॉफिट. मृणालच्या वाटेला आले 2,000, 2,000. 2,000 जर ॲड केले तर बाहेर जातात 22,000, 22,000. आता दोन्ही साईड टोटल करून बघायच्या. बॅलन्स झाला तर आपला प्रॉब्लेम बरोबर राहील. टॅली कितीला होतं मग, दोन्ही साईड जर टोटल केल्या तर 1,22,600, 1,22,600. ठीक आहे. तर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे त्याला सुरुवात करू, प्रॉब्लेम नंबर 3ला. थँक्यू.